ओके. तर सर्वांकडे आता कॅमेरा चालू झालेला आहे. कॅमेरा म्हणजे फक्त डोळ्यांचा कॅमेरा नाही. आपला तो कॅमेरा नसतो का दुसरा? फक्त ऐकू येतो त्यांनी. बस तो कॅमेरा. डोळ्यांचा कॅमेरा आहे, पण तो फक्त दिसतो मग जे आपण शेअर करणार तेच दिसणार. दुसरं नाही दिसत कोणताच. बरोबर आहे? आता सर्वांना तर माहितीच असेल, सर्व कोणत्या पोझिशनमध्ये आहे आणि कोणत्या पोझिशनमध्ये व्हिडिओ बघत आहे आज. आज किंवा कोणत्याही पण व्हिडिओमध्ये बघा. मीच तर त्या पोझिशनमध्ये नाही राहत. तर सर्वांना माझा आवाज येतोय? ओके. चांगलं आहे. आणि माझा आवाज असा काय म्हणते त्याला, असं घुर्रट म्हणाल किंवा असं रगीट म्हणाल किंवा असं असं काय म्हणतो त्याला, आपण राक्षसासारखं पण म्हणू शकतो. तर तसा काही आवाज तर नाहीये ना? कोणाला भीती नाही वाटत ना माझ्या आवाजाची? की थोडं सॉफ्ट करायला पाहिजे माझा आवाज? अच्छा, तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपलं इंटरॅक्शन होणं खूप महत्वाचं आहे. कसं आहे, भावना व्यक्त करणे खूप महत्वाचं आहे. ज्या भावना असतात आपल्या मनामध्ये, त्या भावना व्यक्त करणे खूप महत्वाचं आहे. हे जर तुम्ही दाबून ठेवलत ना, तर मग त्याचे रिएक्शन्स वेगळे होतात. आणि त्याचे रिएक्शन्स काय होतात माहिती आहे ना? लोक कमी होऊन जातात मग मीटिंगमध्ये. असं आहे. मग मुलं म्हणतात बाहेरून, "सर खूपच लेंदी घेतात, खूपच फास्ट घेतात, खूपच काय म्हणते बोरिंग सब्जेक्ट असतो सरांचा." तरी मी ट्राय करतोय. बोर नाही झालं पाहिजे. ते महत्वाचं आहे. आणि शिकण्यात पण झालं पाहिजे. हे पण खूप महत्वाचं आहे. नाही का? पटतंय की नाही पटत? तर मी ट्राय करतोय माझ्या परीने. कसं आहे, आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे इम्प्रूव्हमेंट होणे, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे खूप महत्वाचं असते. आपण खूप साऱ्या गोष्टीमध्ये खूप चांगलं असतो. पण काही-काही गोष्टीमध्ये आपण खूप वांगलं असतो. चांगलं-वांगलं समजते ना? चांगलं-वांगलं. आदित्य, तुझा माईक चालू आहे. आता बंद झालंय. समजतंय ना मी काय म्हणतोय तर? लँग्वेज समजते ना, की थोडं अजून वेगळ्या लँग्वेजमध्ये आपल्याला बोलावं लागेल? ओके, तर सुरू करायचं? चला, मी स्क्रीन शेअर करतो आणि आपण आजचा जो टॉपिक आहे, तो सुरू करूया. लेट्स स्टार्ट अवर टुडेज सेशन. ओके. आज सकाळी मी तुम्हाला जे हे स्टेटस टाकलं ना, आपलं एक इमेज टाकली होती, की आपल्याला एक नोटपॅड तयार करायचा. मला काल रात्री ना एक स्वप्न आलं. ज्याच्यामध्ये मी काय करतोय, तुम्हाला खूप बोर करतोय. मग मला रिअलाईज झालं सकाळी, म्हटलं रात्री स्वप्नामध्ये जे झालं आणि मी बोर केलं सर्वांना, तर आता बोर नाही केलं पाहिजे. बोर जर केलं, तर तुम्ही नाराज होऊन जाता, नाही का? त्यासाठी महत्वाचं म्हणजे, की किती चांगल्या प्रकारे मी हे सेशन घेतोय, ते महत्वाचं आहे. टॉपिक कोणताही असो, तो इंटरेस्टिंग करणे, हे आता माझ्याच हातात आहे, नाही का? ओके. तर मी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन प्रेझेंटेशन. ओके.
ओके, सर्वांना माझी स्क्रीन दिसतंय? ओके, खूप चांगली गोष्ट आहे. माझी स्क्रीन दिसतंय. ओके, मी नाही दिसतंय ना पक्क? मी दिसलो ना तर सर्व बेशुद्ध व्हाल तुम्ही. ओके, तर आज काय आपण बघणार आहे, चॅप्टर 1 मधलं जे ऍब्स्ट्रॅक्ट विंडो टूलकिट आहे ना, त्याचाच यूज करून, कारण की तुम्हाला समजायला पाहिजे की आपल्या सिलेबस मधले पण ज्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला यूज करता आला पाहिजे, आणि समोर जाऊन त्याचा स्कोप पण काय आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. पण आपण जास्त प्रायोरिटी कशाला देतो? सिलेबसलाच देतो. म्हणून त्या सिलेबस जो आहे, तुम्ही जो सिलेबस लर्न करणार आहे ते तुम्हाला इंटरेस्टिंग झालं पाहिजे, म्हणून मी अशा प्रकारचे एक्झाम्पल्स घेतोय, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट, काय म्हणतो त्याला, इंटरेस्ट जागृत होऊन जाईल. जागृत म्हणतो ना आपण त्याला, जागृत म्हणजे एक प्रकारे एकदम झोपेतून उठल्यासारखं असं. ओके, तो हम क्या करने वाले हैं यहाँ पे, हम बनाने वाले हैं नोटपैड डिजाइन. नोटपैड पता है ना सबको? सबको नोटपैड पता होगा, राइट? सब नोटपैड तो यूज कर रहे होंगे. नोटपैड में वो क्या क्या करते हैं, राइट? नोटपैड में कुछ नहीं कर सकते, सिर्फ लिख सकते हैं अपन, बाकी कुछ नहीं कर सकते. हाँ. बाकी कुछ नहीं कर सकते, सिर्फ लिख सकते हैं उसके अंदर और उसको फॉर्मेट कर सकते हैं. ओके, तो उसकी सिर्फ हमें क्या करनी है, डिझाईन बनानी है. हम आपल्याला काय करायचं आहे, फक्त डिझाईन बनवायची आहे, आणि बाय युजिंग AWT ऍब्स्ट्रॅक्ट विंडोइंग टूलकिट याचा यूज करून आपल्याला एक नोटपॅड बनवायचा आहे. आता ते नोटपॅड, आता जसं की काल आपण जे सेशन घेतलं, कालचं सेशन थोडंसं बोर झालं पण असेल म्हणा तुमच्यासाठी, पण कालचं सेशन खूप इम्पॉर्टंट पण होतं. तुम्ही व्हिडिओ अजून एक वेळा बघून घ्याल, त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगितलेल्या आहे. ओके, तर काय करायचंय, आपण कालच्या सेशनमध्ये जे कंपोनंट्स आपण बघितले, जास्त कंपोनंट्स नाही बघितले आपण, एक दोनच कंपोनंट बघितले, पण आपण हे बघितलं, त्याचं एक हायरार्ची आपण बघितली की एक्झॅक्टली कंपोनंट्स कुठे असतात, फ्रेम कुठे असते, विंडो कुठे असते, नाही का, नंतर ऑब्जेक्ट कुठे असतो, विंडो कुठे असते, ह्या सर्व गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. एक हायरार्ची आपण बघितली होती. ओके, जे ट्री लाईक स्ट्रक्चर मध्ये असते. ओके, तशी आपण बघितली होती, राईट? तर त्याच मधले काही जे कंपोनंट्स आहेत ते आपल्याला यूज करायचे आहे फॉर क्रिएटिंग अ सिम्पल नोटपॅड डिझाईन युजिंग AWT. तर AWT मध्ये जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स कोणते कोणते यूज करायचे आपल्याला, फ्रेम यूज करायचा आहे, मेनू बार, मेन्यू आयटम आणि टेक्स्ट एरिया. हे सर्व कंपोनंट जर तुम्ही यूज केले ना, तर तुम्ही एक सिम्पल नोटपॅड डिझाईन करू शकता, जे आपण स्वतः पण यूज करतो. नोटपॅड माहिती आहे ना, नोटपॅड काल आपण बघितलं होतं, ओपन केलं होतं. हे नोटपॅड, हे जे तुम्हाला दिसतंय नोटपॅड, हे नोटपॅड. ओके, तर हे नोटपॅड तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. ओके, तर ते नोटपॅड कसं क्रिएट करायचं आणि त्यासाठी कोणते कोणते कंपोनंट्स लागतात हे मी इथे लिहिलेले आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे. आणि हेच कंपोनंट फक्त यूज करायचे आणि सिम्पल वाला करायचं आपल्याला, एकदम असं. आता सध्याचं जे आहे नोटपॅड, त्याच्यामध्ये मल्टिपल टॅब्स असतात, तर मल्टिपल टॅब्सचं नाही, पण सिंगल टॅबचं तरी आपल्याला करायचं आहे. ओके, त्याचं डिझाईन बनवायचं आहे. त्याच्यामध्ये इव्हेंट हँडलिंग नाही राहणार. इव्हेंट हँडलिंग जेव्हा आपण थोडंसं नेक्स्ट सेशन मध्ये इव्हेंट हँडलिंग पण बघूया. इव्हेंट हँडलिंग कसं केलं जाते, म्हणजे माहित नाही का, आपल्या कोणत्याही पण याच्यामध्ये, जसं की आता हे एक असतं, आता अशा प्रकारे इथं एक फाईलचं ऑप्शन असते, एडिट असतं, सिलेक्शन असतं, हे सगळं ऑप्शन्स असतात ना, याला म्हणतो आपण मेनू बार. याला काय म्हणतो आपण, मेनू बार. ओके, तर ह्या मेनू बारच्या आतमध्ये मेनू आयटम्स, हे त्याचे मेनू आयटम्स असतात. तर आपल्याला नोटपॅड पण असंच डिझाईन करायचं, ज्याच्यामध्ये फाईल, एडिट, सिलेक्शन असे ऑप्शन्स राहतील. फाईलच्या आतमध्ये न्यू फाईल आणि न्यू विंडो, ओपन विंडो, अशा प्रकारचे ऑप्शन्स राहतील. असं आपल्याला नोटपॅड बनवायचं आहे, फक्त डिझाईन करायचं आहे. यानंतर आपल्याला जर आणखी थोडं जर टाइम मिळाला याच्यामध्ये, काय म्हणतंय, ऍक्शन हँडलिंगचा जो कन्सेप्ट आहे ना आपल्या याच्यामध्ये, जो युनिट आहे ऍक्शन हँडलिंगचा, इव्हेंट हँडलिंग म्हणतो आपण त्याला, तर ते इव्हेंट हँडलिंग आपण इम्प्लिमेंट करू शकतो ह्याच डिझाईनवरती. कसं इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय, की बा कोणत्याही पण याच्यावरती क्लिक केल्यानंतर काहीतरी इव्हेंट एक्झिक्यूट झाला पाहिजे, बरोबर आहे? तर न्यू फाईलवर क्लिक केलं की असं एक ऑप्शन येतं. तर अशाच प्रकारे इव्हेंट हँडलिंग आपण त्याच्यामध्ये करू पण शकतो. तर सध्या आपल्याला काय करायचं आहे, सध्या आपल्याला एक फक्त डिझाईन बनवायचं आहे. ओके, एकदम नसते खात, बरोबर आहे, थोडं थोडंच खावं लागते, नाहीतर मग काय होते, अपचन होतं. अपचन झालं की मग सर्व बाहेर निघून जातं, असं आहे ना. म्हणून डोक्यात टाकताना आपलं जे डोकं आहे, जे आपलं खोकं, आपण त्याला खोकं नाही म्हणू शकत, आपण डोकंच म्हणणार त्याला, ठीक आहे. तर जे आपलं डोकं आहे, हे आपल्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या थोडं 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 करून टाकावं लागेल आपल्याला. ओके, तर ते थोडं थोडं करून टाकलं ना, तर बरोबर आतमध्ये जातं.
आता जे घेतात ना त्यांना माहिती असेल बरोबर. ओके, समज नको इशारा काफी आहे असं जे म्हणतात ते बरोबर आहे. ओके ओके सो तर आपल्याला काय करायचं आहे, नोटपॅडची डिझाईन बनवायची आहे, राईट. तर आता नोटपॅडची डिझाईन बनवायची आहे एडब्ल्यूटी मध्ये. आता एडब्ल्यूटी तर काय आहे, तर तुम्हाला माहितच आहे, पॅकेजेस आहे, राईट. आणि त्या पॅकेजमध्ये खूप सारे काय आहे, क्लासेस आहेत. आणि त्या क्लासेसला आपण काय म्हणतो, त्या क्लासेसला आपण कधी कंपोनंट म्हणतो, तर कधी आपण त्याला फ्रेम म्हणतो, तर कधी आपण त्याला पॅनल म्हणतो, कधी आपण त्याला मेनूस म्हणतो, तर कधी आपण त्याला अजून काय म्हणतो, खूप सारे नाव आहे ना त्याला. अजून काय म्हणतो आपण त्याला, कंपोनंट कंटेनर म्हणतो, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणतो. असे खूप सारे क्लासेस आहेत. ओके, आणि ते खूप सारे जे क्लासेस आहेत त्याचा यूज करून, त्याच्यामधले स्पेसिफिक यूज करून आपल्याला एक एक्झाम्पल बिल्ड करायचं आहे. ओके, आणि शिकायचं आहे की एक्झॅक्टली हे कसं वर्क करतं. समजत आहे मी काय सांगतोय तर? हो सर. Response is very important for me. Okay, if I am not getting any response from your side, then how can I give you a tremendous unforgettable. There are so many words ना, that's why. खूप सारे असे वर्ड्स असतात, खूप असे भारी भारी वर्ड्स असतात जे मी बनवू शकतो, पण कसं आहे लवकर पण आले पाहिजे ना डोक्यामध्ये, हे महत्वाचं आहे. ओके ओके, तर सुरू करायचं. चलो आता आपण सुरू करूया आपलं सेशन, ज्याच्यामध्ये आपण कोड करणार आहे. कोड तसं तर खूप बोरिंग असतं हे कोडिंग करणं, म्हणजे किडे माकोडेच टाईप करायचं आहे आपल्याला, दुसरं काय असतं याच्यामध्ये, नाही का. किडे मकोडे. जेव्हा मला माझी आई म्हणते ना, तू काय करतोय रे, मी म्हणतो मी किडे मारतोय त्याच्यामध्ये. असं म्हणतो मी. तू म्हणते किडेच मारत राहा, म्हणते म्हणते रोज म्हणते मग त्याच्यामध्ये. ओके, तर सर्वात आधी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक फाईल बनवायची आहे. न्यू न्यू फाईल. न्यू फाईल मध्ये काय याला सेव्ह करावं लागेल ना आधी. आपण एक काम करूया, आधी सर्वात आधी एक क्लास बनवून घेऊया ना. ठीक आहे, क्लास. जेव्हा मध्ये क्लासेस राहते, दुसरं तर काही आहेच नाही, बोरिंगच आहे. नवीन नवीन गोष्टी येतच नाही, पहिले तर क्लासेस लिहायला लागतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय थर्ड प्रोग्राम है ना, थर्ड प्रोग्राम आहे ना आजचा आपला, आणि याला आपण सेव्ह करूया ऍज अ थर्ड प्रोग्राम. ठीक आहे, याला थर्ड प्रोग्राम डॉट जावा. ओके, अँड ऍज अ जावा करायचं ना आपल्याला, हा जावा. ओके, याला सेव्ह करूया. आता याच्या आतमध्ये आपण काय लिहितो, मेन फंक्शन, बरोबर आहे. पब्लिक स्टॅटिक void मेन आणि स्ट्रिंग arg पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे, असं नाही की arg असंच घ्यायचंय म्हणून, काही पण घेऊ शकतो. ओके, तर आता हा आहे आपला मेन प्रोग्राम. याच्यामध्ये सिंपल आपण एक काम करूया, सुरुवातीला जस्ट टेस्टिंग साठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आणि इथं लिहूया थर्ड प्रोग्राम. ओके, आता याला आपण काय करतो, याच्याशी ना आपण खूप वेळा खेळतो ना आता. ठीक आहे, आज खूप वेळा खेळणार आहे आपण. आपण ह्या प्रोग्राम सोबत खूप वेळा खेळणार आहे, तर फक्त याला असं खराब नाही वाटायला पाहिजे फक्त, म्हणून आपण थोडं हळूहळू खेळूया. ओके, तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागते, सर्वात आधी आपल्याला जावा सी थर्ड प्रोग्राम डॉट जावा, बरोबर आहे. आपल्याला आधी त्याला कंपाईल करावं लागते. ओके, कंपाईल कंपाईल केलं, हा कंपाईल झालेला आहे आणि क्लास फाईल बनलेली आहे, राईट. सर्वांना माहिती आहे क्लास फाईल केव्हा बनते, बरोबर आहे.
क्लास फाईल बनलेली आहे. प्रोग्राम कंपाइल होतो बरोबर. जेव्हा आपण कंपाईल करतो प्रोग्रामला तेव्हा क्लास फाईल बनते आणि त्याच सेम क्लास फाईलला आपण काय करतो मग रन करतो थर्ड प्रोग्राम. ओके, जावा थर्ड प्रोग्राम आणि याला रन केलं तर जे इथे आपण प्रिंट केलं होतं ते आपल्याला इथे प्रिंट झालेलं आहे, आपल्याला त्याचा आउटपुट आलेला आहे. ओके, आता आता फक्त आपल्याला हे टेस्ट करायचं होतं, बाकी टेस्टिंग करायचं होतं की हा प्रोग्राम वर्क करतो की नाही वर्क, म्हणजे हा क्लास वर्क करतो की नाही करत. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मेन प्रोग्रामिंग करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फ्रेम, मेनू बार, मेनू ऍटम, टेक्स्ट ऍटम, सॉरी नाही टेक्स्ट एरिया हा यूज करायचा आहे, जेणेकरून आपण एक नोटपॅड बनवू शकू. ठीक आहे, पण सर्वात आधी महत्वाचं काय आहे, फ्रेम बनवणे. जसं काल आपण बनवलं होतं ना, एक फ्रेम बनवली होती आपण काल, एक एम्प्टी फ्रेम बनवली होती, त्याच्यामध्ये एक बटन टाकली होती, बरोबर आहे. तर तशाच प्रकारे आपल्याला एक फ्रेम बनवायची आहे. ओके, आता ही जी फ्रेम आहे ही फ्रेम आपण भिंतीवर टांगू नाही शकत. ओके, ही फक्त आपण तयार करू शकतो याच्यामध्ये ऍज अ क्लास. ओके, भिंतीवर टांगायचा फ्रेम नाही, हा इथे आहे एडिटर मध्ये टांगायसाठी, एडिटर मध्येच टांगा लागतात त्याला, त्याला दुसरीकडे टाकता नाही येत, भिंतीवर नुसतं टाकतात. हेच आपली भिंत आहे आणि हेच आपलं सर्व आहे, म्हणजे काय हे एडिटर. ओके, तर याच्यामध्ये आपण सगळं टांगू शकतो. ओके, आता आपल्याला टांगायचं आहे कोणाला सर्वात आधी, फ्रेमला. FRAME फ्रेम, फ्रेमला टांगायसाठी आपल्याला ऑब्जेक्ट बनावा लागेल फ्रेमचा, बरोबर आहे. तर फ्रेम F1 इक्वल टू न्यू फ्रेम. ओके, आणि त्या फ्रेमला काहीतरी नाव गाव असं काहीतरी देतो ना आपण त्याला, कुछ तो देना पड़ेगा, नहीं तो फिर वो बेनाम हो जाएगा. तो हम नाम दे देंगे यहाँ पे उसको, यहाँ पे हम उसको नाम देंगे नोटपैड. ओके, क्योंकि हमें क्या बनाना है, नोटपैड बनाना है, आपल्याला नोटपॅडच बनवायचं आहे विथ ट्रान्सलेशन. ओके, देन आता काय करायचं आहे, नोटपॅड तर तसा दिसणार नाही, त्याला शो करावं लागेल ना, त्याला झाकून तर काही फायदा नाही आहे, बरोबर आहे ना. झाकलं त्याला तर कसं दिसणार आहे, तर त्याला काय करायचं आपल्याला, F1 डॉट सेट विजिबल, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय पास करावं लागते, ट्रू अँड फॉल्स. जर ट्रू दिलं तर व्हिजिबल होईल, फॉल्स दिलं तर झाकून राहील. ओके, तर आपल्याला झाकायचं नाही आहे, दिसत दाखवायचं आहे सगळं, झाकून काही फायदा नहीं है. इस दुनिया को सब दिखाना पड़ता है, बराबर है ना. ये दुनिया में दिखाने से ही काम होता है या फिर बोलने से ही काम होता है, चुप रहने से या फिर वो क्या बोलते हैं उसको, कुछ प्रेजेंट ना करने से कुछ नहीं होता. ठीक है, हमारी कैपेबिलिटीज हमें दिखानी पड़ती है इस दुनिया में, राइट. तो उसके लिए यहाँ पे इसको फ्रेम को दिखाना बहुत इंपॉर्टंट है. तो इथे आपण काय केलं, याला इथे दाखवलं. ओके, आता इथे काहीतरी मिसिंग आहे का, समजा मी जर याला रन केलं तर काही एरर येईल का. हो, एरर आलाय, का बरं आलाय एरर, हा कोणी सांगू शकतं का मला. सर AWT क्लास आपण नाही हे केलं, हा, आपण AWT पॅकेज इम्पोर्ट नाही केला, कारण की हा जो फ्रेम क्लास आहे, हा फ्रेम क्लास कुठे डिफाईंड आहे, कोणत्या पॅकेज मध्ये डिफाईंड आहे, AWTच्या पॅकेज मध्ये डिफाईंड आहे, बरोबर आहे. तर AWTच्या पॅकेज मध्ये जे क्लासेस डिफाईंड आहे ते क्लासेस जर आपण इथे युज करतो आहे तर आपल्याला AWT युज करणे इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. तर त्याचं कसं करावं लागेल, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार स्टार. ठीक आहे, हा स्टार का बरं यूज करतो आपण, कारण की AWT मधले आपल्याला सर्व क्लासेस इम्पोर्ट करायचे आहे. पण असं पण आपण करू शकतो, मला फक्त एकच क्लास पाहिजे भाऊ, इथे मला बाकीचे क्लास नाही पाहिजे, मी काय करणार, या स्टारच्या ठिकाणी काय करणार, फक्त हा फ्रेम टाकून देणार, बरोबर. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, फ्रेमला इम्पोर्ट करणार आणि त्या फ्रेमला यूज करणार. आता याला कंपाईल करूया वापस, जावा सी थर्ड प्रोग्राम डॉट जावा, कंपाईल झालाय, वापस याला क्लिअर करूया, वापस कंपाईल करूया, कंपाईल सक्सेसफुली झालेला आहे. ओके, तर आता याला रन करूया, रन 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 आला इथे. अरे बापरे, आता खूप छोटा आलाय कालच्या सारखा. याला मोठा करायसाठी आपण काय केलं होतं, हा इनिशियली मोठा दिसला पाहिजे त्यासाठी आपण काय केलं होतं, सेट साईज सेट केली होती फ्रेमची, बरोबर आहे ना. F1 डॉट, जेव्हा कोणताही पण लहान बाळ पोटामध्ये असतो तेव्हा तो तसा दिसत नाही, मशीनने त्याला बघावं लागते, बरोबर आहे. तर तसंच आपल्याला इथे मशीन लावायची आता, डॉट सेट साईज.
पण कसं आहे, पोटामध्ये त्याची जी साईज आहे ना ते ऑटोमॅटिकली वाढत जाते. जसं 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 तो मोठा होत जातो तसं तसं वाढत जाते. ओके, तर इथे आपण सेट साईज केली. सेट साईज मध्ये काय काय द्यावं लागते, विड्थ आणि हाईट, बरोबर आहे. तर इथे आपण देऊया 400,400. ओके, 400/400 साईज दिली. आता वापस याला कंपाईल करावं लागेल. समजा आपण याला कंपाईलच नाही केला, आपण डायरेक्ट रन केला, तर काय होईल, तो हा अपडेटेड कोड घेईल का? नाही. तो अपडेटेड कोड घेणार नाही, कारण की आपण रन कोणाला करत असतो, आपण ह्या जावाच्या प्रोग्रामला रन नाही करत, आपण क्लास फाईलला रन करत असतो, बरोबर. आणि क्लास फाईल जे लेटेस्ट असेल तीच रन होणार. आता लेटेस्ट क्लास फाईल तर रन नाही आहे, कारण की याचा कोड डिफरंट झालेला आहे, कारण की आपण सेट साईज टाकलं याच्यामध्ये, बरोबर आहे. तर मग याच्यामध्ये तसं जो अपडेटेड कोड आहे तो रन नाही होणार, कारण की प्रिव्हियसली जो आपण कंपाईल केला होता तोच कोड आहे थर्ड प्रोग्राम डॉट क्लास फाईल मध्ये, तर तोच रन होणार, बरोबर आहे. इथे जर आपण केलं तर बघा इथे साईज आलीच नाही, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, वापस त्याला इकडं कंपाईल करावं लागेल आणि नंतर मग त्याला रन करावं लागेल, जेणेकरून हा जो अपडेटेड कोड आहे तो आपल्या क्लास फाईल मध्ये असणार. म्हणून कारण की आपण रन करताना पण काय करतो, क्लास फाईलच रन करतो. ठीक आहे, याला आपण एंटर केलं तर बघा आता साईज आली 400/400 स्क्वेअर तयार झालेला आहे. समजतंय? येस सर. आणि बघा इथे वरती काय दिसतंय, नोटपॅड है ना. आणि त्याच्या आधीचा जो आयकॉन आहे ना तो डिफॉल्ट आपल्या जावाचा आयकॉन असतो, तो पण आपण चेंज करू शकतो, पण ते आपण नंतर बघूया. पण सध्या आपण नोटपॅड बनवूया, नंतर आपल्याला ते आयकॉन वगैरे चेंज करता येतं. सर ते टाईप करतात सर ते नोटपॅडच्या. हा बिलकुल टाईप करता येईल ना, मग म्हणून तो आपण म्हणतोय की आपल्याला नोटपॅड बनवायचंय. ओके सर. आता सध्या याच्यामध्ये काहीच नाही होणार, हे फक्त एक फ्रेम आहे, ओनली व फ्रेम, फक्त ही एक फ्रेम आहे, कोरा कागद. आता त्या कागदाला रंगवायचंय आपल्याला, कागदाला रंगवायसाठी जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट यूज करावं लागेल आपल्याला कागदाला रंगवायला. तर आता आपण रंगवूया. आता याच्यामध्ये एशियन पेंट यूज करायचंय की JSW यूज करायचंय हे बघू आता, कोणता पेंट साथ देतो. तुम्हाला कोणता पेंट आवडतो? कोणाची काही आहे का असं म्हणजे फेवरेट कलर? नाही नाही नाही, मी काल तसा कलर नाही, कालसारखा कलर नाही विचारणार मी. आज मी कलरचा टाईप म्हणजे कंपनी विचारतोय, कंपनी. एशियन पेंट कोणाला आवडतो? कोणालाच नाही आवडत का कोणता पेंट? अरे रे रे रे. सर सियान कलर घ्या. नाही, मी कलर नाही विचारतोय रे बाबा, मग सर मी कंपनी विचारतोय. सर JSW पेंट आहे, एशियन पेंट आहे, अजून कोणता पेंट असतो? इंडिगो. हा, इंडिगो पेंट आहे. अजून कोणता पेंट आहे? कोणाकडे पेंटची कंपनी नाही आहे का रे बाबा? मला वाटलं असं असं असायला पाहिजे कोणाकडे तरी पेंटची कंपनी, पेंटचं म्हणजे होलसेल दुकान असं काहीतरी असेल ना कोणाजवळ, कोणाकडे घरी. नेरोलॅक. हा, नेरोलॅक, बरोबर. एशियन पेंट. बरोबर आहे. ओके, तर आपण काय केलं, एक फ्रेम बनवली, त्याला साईज दिली, त्याला व्हिजिबल केलं. ओके, आता जेव्हा आपण कोणतं पण नोटपॅड बघतो तेव्हा वरती एक अशा प्रकारचं काय असतं, याला म्हणतो आपण मेनू बार. मेनू बार, बार बार दिसतो ना, बार, थो बार नाही, हो सर. तो ज्या बार मध्ये लोक थो बार नाही, हा मेनू बार दुसरा असतंय. हा फक्त इथं दिसते, थो बार नाही. ओके, तर मेनू बार. ओके, बार म्हणजे एक प्रकारे हॉरिझॉन्टल मध्ये एक डिझाईन असते, हॉरिझॉन्टली एक डिझाईन असते, त्याला आपण बार म्हणतो. ओके, आणि मेनू, मेनू म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काही ऑप्शन्स आपण अवेलेबल करून देतो त्या पर्टिक्युलर युजरला, जो पण त्याला ऍक्सेस करतो. ओके, तर सर्वात आधी आपल्याला मेनू बार बनवणे खूप महत्वाचं आहे. तर आपला एक कंपोनंट पण आहे ऍज अ मेनू बार. तर आपल्याला एक कंपोनंट ऍज अ क्लास, मेनू बार एक क्लास असतो. ओके, तर तो पण आपल्याला इथे यूज करायचा आहे.
त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक क्लास बनवावा लागेल. मेनू बार हा एक क्लास आहे. ओके, आणि याला आपण देऊया मेनू नाही, मनू झालं ते, मनू नाही पाहिजे, मेनू. अरे डबल मनू कायच करावं, मनू म्हणून मेनू. मेनू इक्वल्स टू न्यू काय डबल एक क्लास लावायला लागेल ना. हा आपण ऑब्जेक्ट बनतोय, क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो ना आपण प्रत्येक वेळेस, बरोबर आहे. आपल्याला कधी पण नवीन कंपोनंट जर ऍड करायचं असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट बनवाच लागते. हे डोक्यात टाकून द्यायचं तुमच्या, काय आहे एका कोपऱ्यात, डोक्याच्या एका कोपऱ्यात फक्त, बरोबर. मागचं जे डोकं असतं ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, कारण की 2 डोके असतात ना वाटतं आपल्याला, तर त्या दुसऱ्या डोक्यामध्ये टाकायचं. ओके, कारण हे कॉन्शियस अनकॉन्शियस कसंही असो तसे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. ओके, तर इथे आपला मेनू बार बनवला. आता मेनू बारला काहीतरी नाव पण असतं का नसतं? नाही, मेनू बारला कोणतंच नाव नसतं. याला काही नाव आहे का? बेनाम आहे हा. ठीक आहे, मेनू बार एक फक्त एक डिझाईन आहे, एक तो लेआउट आपल्याला प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, मेनूचे ऍटम्स ऍड करतो. ओके, तर याला नाव गाव काही नाही राहत. तर आपण मेनू बारच्या आतमध्ये काय बनतो, हा जो मेनू बार असतो ना, हा याला पूर्ण याला मेनू बार बनतो. इथं हे जे तुम्हाला टायटल दिसत आहे, हे जे तुम्हाला गोष्टी दिसत आहे, ठीक आहे, हे पूर्ण मेनू बार आहे. आणि या मेनू बारच्या आतमध्ये समजा आपण इथं ना मी बार असं एम बार घेऊया, एम बार नावाचा ऑब्जेक्ट घेऊया. ओके, त्यानंतर आपल्याला तयार करायचा आहे मेन्यू. मेन्यू बारच्या आतमध्ये असतो मेन्यू. ओके, हे सर्व काय आहेत, मेन्यूज आहेत. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, एक मेनू बनवायचा आहे. एक मेनू बनवायचा आहे. मेनूसाठी आपल्याला एक क्लास घ्यावा लागेल. मेनू पण एक कंपोनंट आहे. ह्या मेनू बारच्या आतमध्ये मेनू आणि मेनूच्या आतमध्ये मेनू आयटम. कसं, हा पूर्ण जो दिसतोय तुम्हाला एक पट्टी, हे झाली मेनू बार. मग हा जो दिसतोय फाईल, एडिट, सिलेक्शन, व्ह्यू, हे जे दिसतंय हे काय मेनू आहे. आणि ह्या मेनूच्या आतमध्ये काय आहे, मेनू आयटम. ही अशी पूर्ण ट्री बनते, ती अशी एकाच्या हातामध्ये दुसऱ्या, दुसऱ्याच्या तिसरा, त्याच्यामध्ये तिसरा, असा. आपण तुम्हाला ते ऐकलं असेल तुम्ही, नेस्टेड लूप किंवा नेस्टेड इफ कंडिशन. नेस्टेड हा वर्ड ऐकलेला आहे. नेस्टेडच्या आतमध्ये असतं. नेस्टेड मध्ये काय असतं, एकाच्या आतमध्ये दुसरा, दुसऱ्याच्या आतमध्ये तिसरा, तिसऱ्याच्या आतमध्ये चौथा, असं. तर तसं काय करायचं आहे, याच्यामध्ये मेनू बारच्या आतमध्ये मेनू तयार करायचा आहे. तर मेन्यू क्लास हा पण एक कंपोनंट आहे. ओके, तर याला आपण म्हणतो सब मेन्यू. ओके, सब मेन्यू 1 पहिला घेऊया. सब मेन्यू 1 म्हणजे पहिला जो फाईल दिसतो ना, हा फाईल तयार करायचा आहे. ओके, न्यू मेन्यू. ओके, आणि याच्या आतमध्ये आपल्याला त्याला द्यावं लागेल फाईल. समजतंय काय होतं याच्यामध्ये? सर एकदा रिपीट सांगा. ठीक आहे, रिपीट सांगतो. ओके, तर आपण काय करतोय, आपण बनवतोय एक नोटपॅड, सिंपल नोटपॅड. आणि त्या नोटपॅड मध्ये वरती काही मेनू असतात किंवा ते मेनू ऍटम्स असतात. तर ते मेनू ऍटम्स कसे बनवायचे, ते मेनू कसं बनवायचं, मेनू बार कसं बनवायचं, त्याच्यामध्ये ऍटम्स कसे टाकायचे, ह्या सर्व गोष्टी आपण इथे शिकत आहे. आणि ते कसं करत आहे, सर्वात आधी आपण काय केलंय, सर्वात आधी आपण बनवला फ्रेम, सिंपल फ्रेम, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोर करकरीत तुमचा जो आन्सर शीट असते ना आपली, जी आधी कोरी राहते आन्सर शीट, नंतर मग आपण मग त्याला भरवतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी राईट डाऊन करतो ना, बरोबर आहे, फिल करतो आपण त्याला. तशाच प्रकारे हे काय आहे, एक नोटपॅड नावाची एक फ्रेम जी आहे, ते आपण एक कोरी करकरीत बनवली, त्याची साईज सेट केली आणि त्याला व्हिजिबल केलं, बरोबर आहे. आता त्या फ्रेमच्या आतमध्ये हे जे तुम्हाला आता हे पण दिसतंय ना, हे जे तुम्हाला व्हीएस कोड दिसतोय, हा जो तुम्हाला एवढा मोठा व्हीएस कोड दिसतोय, हा पण काय आहे, एक प्रकारे फ्रेमच आहे, बरोबर आहे ना. हा पण एक प्रकारे फ्रेम आहे. आणि या फ्रेमच्या आतमध्ये जो सर्वात वरती असतो तो असतो मेनू. हा जो मेनू बार दिसतोय तुम्हाला, हा असतो मेनू. तर तोच मेनू आपल्याला बनवायचा आहे. हा जो वरचा मेनू दिसतो तो आपल्याला बनवायचा आहे. आणि आणि अशा प्रकारे जसं हे एडिटर आहे तशाच प्रकारे एडिटर पण बनवायचं आहे, पण सुरुवातीला वरून आपल्याला चालू करायचं आहे. ओके, आपल्याला मेनू पासून चालू करायचं आहे, त्यानंतर मग आपण त्याला एडिटर देऊया. जसं नोटपॅड मध्ये एडिटर असतं ना, जसं हे एडिटर आहे तशाच प्रकारे आपण त्याला एडिटर देऊया, ज्याच्यामध्ये तो काहीतरी टाईप करू शकेल कोड. ओके, तर आपण इथे काय करणार आहे, आपण इथे एक मेनू बार बनवणार आहे. ओके, तर मेनू बार हा जो हॉरिझॉन्टल तुम्हाला दिसतोय मेनू बार, जसं मी म्हटलं होतं की बा तो बार नाही, हा बार. ओके, तर हा बार घ्यायचा. तर मेनू बार. ओके, मेन्यू बार मध्ये एम बार घेतलं होतं आपण त्याला, है ना. आणि न्यू हा काय करतो आपण, आता मेनू बार काय आहे, कंपोनंटच आहे. तर ते कंपोनंट म्हणजे क्लास आहे. क्लास म्हणजे काय, त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवतो, बरोबर आहे.
तर प्रत्येक कंपोनंट जे कंपोनंट आपल्याला युज करायचा आहे, जो क्लास आपल्याला युज करायचा आहे, तर त्याचा आपण काय करतो, याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट बनवतो. ठीक आहे. इथे आपण काय केलं मग, यार मनू होऊन राहिलं, कसंच करावं. राईट. हा, मेन्यू. मनू रात्री म्हणजे स्वप्नात तर नाही आला होता ना मनू? नाही, आला नाही होता, बरोबर आहे. मग काहीतरी दुसरंच आहे. कोणीतरी माझी आठवण काढत आहे, मग बरोबर आहे, कोणीतरी माझी आठवण काढून झालं. ओके, तर मेनू बार आपण बनवला. मेनू बार म्हणजे हा असा सिंपल एक एम्प्टी मेनू बार, जे अशी आडवी पट्टी राहते वरची. कोणाचा माईक चालू आहे रे बाबा? कोणाचा माईक चालू आहे? हा, तर आपण काय बनवलंय, मेनू बार बनवलाय. हा जो वरचा मेनू बार दिसतो ना, तो मेनू बार बनवलाय. फॉर एक्झाम्पल हेच जर बनवलं आणि एवढंच जर केलं तर काही इफेक्ट पडतो का, तर हे आपलं एक वेळा बघावं लागेल की हा मेनू बारचा काही इफेक्ट पडतो का. इथं आपण काय करूया, याला कंपाईल करूया आणि याला रन. अरे कंपाईल नंतर हा एरर का बरं येतोय? मेनू बार, ओ आपण फक्त फ्रेमलाच इम्पोर्ट केलं. ओके, आपण मेनू बारला इम्पोर्टच नाही केलं, तर तसं आपल्याला काय करावं लागेल, सेम तशाच प्रकारे AWT डॉट मेनू बार त्याला वेगळं करावं लागेल इम्पोर्ट. ठीक आहे, कारण की आपण स्पेसिफिक क्लास इम्पोर्ट करतोय ना. हॅलो आदित्य, आवाज नाही येतोय. टुंग टुंग म्हणजे पियानो वाजवत तर नाही ना तू तिकडे? टुंग टुंग आवाज येतोय मला. तर डायरेक्ट स्टार करून टाका सर AWT नंतर. हा हा, करू ना. पेशन्स. थोडे सर्वांना समजलं पाहिजे. ठीक आहे, आपण तसं पण करूया. आपण तुझ्याकडे पण येऊया, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. फक्त आता जसं चालू आहे तसं चालू देऊया. ओके, सर्वांना समजलं पाहिजे की आपण त्याला इंडिव्हिज्युअली पण इम्पोर्ट करू शकतो. हे महत्वाचं आहे. ओके, प्रत्येक वेळेस हर एक गोष्टीसाठी वेगवेगळे वे असतात. आता जसं की मला जर इथून पुण्याला जायचं आहे, तर मला 2-3 वे आहेत. मी जळगाववरून जाऊ शकतो, मी अहमदनगरवरून जाऊ शकतो, है ना. मी कोणते दुसरे वेगवेगळ्या रूटवरून जाऊ शकतो, किंवा असं पण म्हणू शकतो आपण, मी बाय ट्रॅव्हलर जाणार, मी बाय बस जाणार, मी बाय ट्रेन जाणार, मी बाय प्लेन जाणार. असे खूप वेगवेगळे वेज असतात, पण जायचं तर आपला शेवटी एकाच डेस्टिनेशनवर राहते, बरोबर आहे. तर मग आपण काय करतोय, आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येक क्लासला इम्पोर्ट करून राहिलेलो आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही ना आदित्य? नो सर. हा, ओके. तर आपण काय घेतलं, मेनू बार आता इम्पोर्ट केला. आपण याला कंपाईल करूया. कंपाईल सर? केला. हा बोला. सर AWT डॉट फ्रेम आणि मेनू बार असं वेगवेगळं का घेतलं, स्टार का नाही घेतलं डायरेक्ट? आपण स्टार पण घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण स्टार घेऊ शकतो, पण मुद्दामून हे आपण मुद्दामून इंडिव्हिज्युअली इम्पोर्ट करून आलेलं आहे, की सर्वांना समजलं पाहिजे. जे ज्यांना माहिती नाही आहे त्यांना पण समजलं पाहिजे की आपण त्याला इंडिव्हिज्युअली पण करू शकतो. बस हाच हेतू आहे. बाकी माझा असा चुकीचा हेतू काहीच नाहीये त्याच्यामध्ये. समजलंय का? हो सर. हा, तर आपण करूया त्याला. आपण समोर जाऊन त्याला स्टार्ट करूया. बघू ना आपण किती कंपोनंट युज होतात तर, बरोबर आहे. जेवढे कंपोनंट युज होतील तेवढे आपण इम्पोर्ट करूयात. नंतर मग शेवटी आपण त्याला स्टार युज करूया. म्हणजे सर्वांना समजून जाईल की आपण तसं पण करू शकतो आणि असं पण करू शकतो. ठीक आहे, ओके. तर आता काहीच नाही दिसत आहे. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल, या मेनू बारला, हा जो एम बार आहे मेनू बार, याला आपल्याला ऍड करावं लागते फ्रेम मध्ये. तुम्ही जेवढे पण कंपोनंट घ्या, त्या सर्व कंपोनंटला आपल्याला फ्रेम मध्ये ऍड करावं लागत असते. तेव्हाच काय होतील, ते रिफ्लेक्ट होते त्या पर्टिक्युलर डिझाईन मध्ये. तर त्याला जर ऍड करायचं असेल ना, तर ऍड नावाचं फंक्शन असतं आणि ते प्रत्येक ठिकाणी कामात पडतं. ओके, म्हणजे F1 डॉट ऍड आणि एम बार. काय केलं आपण, हा जो मेनू बार आहे ह्या फ्रेमच्या आतमध्ये ऍड केला. ओके, आणि आता आपण वापस याला काय करूया, याला मी आता क्लिअर करतो आणि इथे जाऊन याला आधी कंपाईल करतो. काय झालं, असं कोण होत आहे? चुकीचं केलं का मी काही? हम्म,
इथे हा जो फंक्शन आहे हा फंक्शन इथे अप्लिकेबल नाहीये स्पेसिफिकली मेनू बार साठी, कारण की बाकीचे कंपोनंट आहेत हे आपण ऍडचा यूज करून करू शकतो, पण मेनू बार जर ऍड करायचा असेल ना तर त्याच्यासाठी इथे सेट मेनू बार हे नावाचं फंक्शन यूज करावं लागतं. हे एक लक्षात ठेवायचं, स्पेसिफिकली ओनली फॉर मेनू बार. ओके, बाकी ठिकाणी आपण ऍड करू शकतो फंक्शन यूज करू शकतो, पण स्पेसिफिकली मेनू बार साठी आपल्याला एक सेट मेनू बार जो F1 डॉट सेट मेनू बार आणि त्याच्या आतमध्ये एम बार जे पण मेनू आपण क्रिएट केलेला आहे ऑब्जेक्ट त्याचा यूज करून तो ऑब्जेक्टला आपण बाय युजिंग सेट मेनू बार ऍड करू शकतो. ओके, आता याला वापस आपण कंपाईल करूया. कंपाईल झाला, कंपाईल. आता रन करूया. रन केला, काही दिसतंय का? काहीच दिसतंय, आलाच नाही त्याच्यामध्ये अजून. आता आणखी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यामध्ये सेट तर केला आपण त्याला. ओके, तर आता महत्वाचं आहे ह्या मेनू बार मध्ये मेनू टाकणे. ठीक आहे, मेनू बार म्हणजे एक एम्प्टी मेनू, जसं की हे याच्यामध्ये आहेच नाही, फाईल नाही आहे, एडिट नाही आहे, सिलेक्शन नाही आहे, व्ह्यू, गो, रन, टर्मिनल हे सर्व नाही आहे, फक्त एक पट्टी आहे. ओके, फक्त एक एम्प्टी पट्टी आहे. तर एम्प्टी पट्टी आता म्हणून आपल्याला ते दिसून नाही राहिलं आहे. तर आपण काय करूया, आता एक मेनू बनवूया, जसं की हा फाईल मेनू आहे, हा एडिट मेनू आहे, हा सिलेक्शन मेनू आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे मेनू ऍड करायचा. जसं की फाईल मेनू, आपण याच्यामध्ये फाईल मेनू ऍड करूया. मेनू M1 इक्वल्स टू न्यू मेनू आणि याला आपण देऊया फाईल नाव. जे इथे दिसतं ना, इथे हे जे दिसतं तुम्हाला वरती इथे ते ठेवा, ते फाईल आहे ते. ओके, तर इथे आपण M1 एक मेनू बनवला. आता या मेनूला पण ऍड करावं लागेल. आता या मेनूला ऍड कशामध्ये करायचं हे पण एक महत्वाचं आहे, म्हणजे एक प्रकारे हा सब मेनू आहे. ठीक आहे, तर याला आपण करतो ऍड कशामध्ये ऍड करायचं. मेनू बार आपण तयार केला होता ना, एमटी मेनू बार, तर एमटी मेनू बार मध्ये आपल्याला तो मेनू ऍड करायचा आहे, तेव्हाच तो दिसेल. बरोबर आहे. तर हा जो एम बार आहे, हा एम बार चा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, एम बार डॉट काय करायचं आहे, ऍड फंक्शन, आणि इथे काय करायचं आहे, M1 म्हणजे हा जो मेनू आहे, हा जो फाईल मेनू आहे, हा ऍड करायचा आहे सेट मेनू बार मध्ये. ओके, आपण हा ऍड केला. आता वापस याला कंपाईल करूया. याला केलं कंपाईल, अरे एरर आला. काय करायचंय, मेनू इम्पोर्ट, वापस इम्पोर्ट करायचं आहे मेनूला एक स्पेशली इम्पोर्ट वापस. ठीक आहे, याला केलं वापस इम्पोर्ट. ओके, देन वापस कंपाईल करूया. झाला कंपाईल. आता याला रन करूया. हा, आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे. दिसला का, दिसला का, दिसला का, दिसला का? अच्छा, असा आवाज केव्हा येतो, जेव्हा आपला आवाज अटकतो कुठेतरी. ओके, दिसला का, इथे दिसला का फाईल, इथे फाईल आलाय, फाईल मेनू. सर. हा, हा आपण ऍड केला बघा. आधी हा हिडन होता बघा, इथं हा जो बार होता ना, हा बार, हा आहे तो बार जो तुम्हाला ग्रे कलर मध्ये दिसतोय, थोडा लाईट मध्ये दिसतोय है ना, हा आहे तो बार. आता जिथपर्यंत आपण त्यात ऍटम नाही टाकत, म्हणजे आपण मेनू नाही टाकत त्या बार मध्ये, तिथपर्यंत तो दिसत नव्हता. तर आता जसा आपण तो ऍटम टाकला तो दिसायला चालू झालाय है ना. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये एक ऍटम ऍड केला. ओके, तशाच प्रकारे आपण आणखी जसं की ते एडिट असतं, सिलेक्शन असतं, ते पण आपण टाकू शकतो. बरोबर आहे. तसंच आपण काय करणार, आणखी याच्यामध्ये जसं हा M1 बनवला आहे, तसाच एक दुसरा कोणता असतो, एडिटचा है ना, आणि त्याला आपण देऊया M2 ऑब्जेक्ट, मेनू M2 ऑब्जेक्ट, आणि त्याला एडिट दिलं. आणि अशाच प्रकारे इथे काय करायचं, एम बार मध्येच त्याला ऍड करायचं. ऍड केलं M1, अरे M1 दोन वेळा ऍड झालं ना, M2 पाहिजे आपल्याला इथं है ना. हा, तर त्याच बार मध्ये आपण काय केलं, हा M1 आणि M2 ला ऍड केलं. आता हे ब्रँड नाही आहे. हे ब्रँड नाही आहे, हे ऑब्जेक्ट आहेत त्या बार मध्ये आपण ऍड करतोय. ओके, तर याला आपण वापस क्लिअर करूया, वापस याला कंपाईल करूया. आता तो दुसरा जो मेनू आहे तो येतो का, आता ते बघूया. याला रन केला बघा, दुसरा पण आलाय ना बघा, फाईल आणि एडिट दोन्ही पण आलेले आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या फाईलच्या आतमध्ये बघा कोणते कोणते ऑप्शन असतात, जसं की न्यू फाईल. आता हे सर्व तर आपण टाकणार नाही, एवढा आपल्याकडे टाइम नाही आहे, पण याच्यामधले जे स्पेसिफिक आहे ते आपण टाकू शकतो. जसं की न्यू फाईल झालं, ओपन फाईल झालं, आणि एक्झिट झालं, अशा प्रकारे एक्झिट असते खाली. तर आपण हे ऑप्शन टाकूया. तर आता आपण आतापर्यंत काय केलं, आपण फ्रेम बनवली, आपण मेनू बार बनवला, एमटी मेनू बार. त्या मेनू बार मध्ये आपण मेनू टाकले, एडिट आणि फाईल. ओके, आणि त्याला ऍड केलं त्या मेनू बार मध्ये. आता आपल्याला करायचं आहे
ह्या फाईलच्या आतमध्ये 3 ऑप्शन घ्यायचे. कोणते? न्यू फाईल, ओपन फाईल आणि एक्झिट असे 3 ऑप्शन घ्यायचे. म्हणजे त्याला आपण म्हणतो मेनू ऍटम्स. त्याला आपण म्हणतो मेनू ऍटम्स. तर आपल्याला काय करायचं आहे? मेनू ऍटम ऍड करायचे आहे. ओके, तर मेनू ऍटम जर ऍड करायचे असतील तर मेनू ऍटम नावाचा एक कंपोनंट असतो. ठीक आहे, सेम तसं जसं मेनू बार आहे, तसं मेनू आहे, तसा मेनू ऍटम पण असतो. ओके, तर इथं आपण मेन्यू आयटम घेऊया आणि ते मेनू आयटम कशामध्ये टाकणार? आपण मेनू मध्ये टाकणार, ना की मेनू बार मध्ये. मेनू बार मध्ये आपण मेनू टाकले, मेनू मध्ये आपण आता मेनू आयटम टाकणार. ओके, तर MT1 इक्वल्स टू न्यू मेनू आयटम. ओके, आणि याच्या आतमध्ये त्याला नाव द्यावं लागेल, जसं की कोणतं होतं? न्यू फाईल. बरोबर आहे, न्यू फाईल असतो, ओपन फाईल असतो आणि एक्झिट असे 3 ऑप्शन आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये. ओके, आता हे जे आहे मेनू आयटम, हे मेनू आयटम कशामध्ये टाकायचं आहे? या मेनू मध्ये टाकायचं आहे. हा जो फाईल मेनू आहे याच्यामध्ये त्याला टाकायचं आहे. याच्यामध्ये जर त्याला टाकायचं असेल तर कसं करायचं? M1 डॉट ऍड फंक्शन. आणि काय ऍड करायचं M1 मध्ये? M1 म्हणजे काय? हा मेनू. M2 मेनू मध्ये काय MT1 MT1 ला ऍड करायचं आहे. बरोबर, तर आपण याला वापस कंपाईल करूया. अरे एरर येईल है ना. हा आयटम ऍड करायला लागेल ना वापस आपल्याला. वापस आपण त्याला इम्पोर्ट केला, कारण की मेनू आयटमला आपण इम्पोर्ट नाही केलं होतं. त्याला आता आपण याला क्लिअर केलं, याला वापस कंपाईल करूया. कंपाईल झाला. ओके, आता रन. बघा आता इथे फाईल दिसतंय आणि फाईलवर क्लिक केल्यानंतर बघा काय दिसतंय. आला रे बाबा, आला रे, न्यू फाईल आला ना, असं ऑप्शन येतं. ठीक आहे, तर तसंच आता आपल्याला काय करायचं आहे? जसं न्यू फाईल घेतलं तसंच आपल्याला ओपन फाईल आणि एक्झिट बस तसंच करायचं आहे. जसं ह्या 2 गोष्टी केल्या तशाच, जसं की मेनू ऍटम MT2 इक्वल्स टू न्यू. काय करतोय आपण? ऑब्जेक्ट बनवतोय, राईट. प्रत्येकाचा ऑब्जेक्ट बनवायचा, जे जे ऍटम ऍड करायचे प्रत्येकाचा ऑब्जेक्ट. ओपन फाईल है ना, आणि वापस M1 त्याच पर्टिक्युलर मेनू मध्ये टाकायचं आहे. बरोबर, फाईल मेनू मध्येच टाकायचं आहे, तर त्याचाच ऑब्जेक्ट यूज करायचा. M1 डॉट काय ऍड कशाला करायचं आहे? MT2, राईट. आता जसं आपण ओपन फाईल घेतलं तसंच आता एक तिसरं घ्यायचं आहे. तिसरं काय घ्यायचं आहे? एक्झिट है ना. तसंच एक मेनू आयटम MT3 इक्वल्स टू न्यू मेनू आयटम. याला काय द्यायचं आहे? एक्झिट. ओके, आणि हा जो एक्झिट आहे याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. कशामध्ये? त्याच सेम फाईल मेनू मध्ये. M1 मध्ये. बरोबर आहे, M1 मध्ये. M1 डॉट ऍड. ओके, आणि याला काय कशा काय त्याचं नाव? MT3, राईट. झाले, 3 ऍड केले आपण न्यू फाईल, ओपन फाईल आणि एक्झिट हे तिन्ही पण कशामध्ये ऍड केले? सेम M1 मध्ये. आणि M1 काय आहे? फाईल मध्ये. आता याला आपण कंपाईल. एरर नाही येणार ना? सर तुम्ही खालचे M3 घेतलेत पण वरती डिफाईन नाही केले ना मेनू आयटम M3 वर. कुठे? खाली तुम्ही जे घेतले ना मेनू आयटम M3 पण वरती तुम्ही मेनू बार मध्ये ते डिफाईन नाही केले ना. M1 आणि M2 घेतलेत ना फक्त. बरोबर, हा. मग ते तिथे M3 घ्यायची गरज नाहीये का वरती? M3 म्हणजे कशाचा M3? हा MT3 आहे. हो, पण वरती M बार मध्ये ऍड मध्ये तुम्ही M1 आणि M2 दोनच डिफाईन हा, केलेत. मग M3 पण बरोबर. ऍड करावं लागेल ना. हा, कन्फ्युज होत आहे. 1 मिनिट सांगतोय. आपण काय केलं? आधी मेनू बार बनवला. मेनू बार मध्ये 2 मेनू टाकले. 2 मेनू कोणते? फाईल आणि एडिट. 2च मेनू टाकले. कोणते? फाईल आणि एडिट हे 2. म्हणून आपण M1 आणि M2 घेतलं ह्या दोघांसाठी. कोणासाठी? फाईलसाठी M1 आणि एडिटसाठी M2. पण त्या मेनूच्या आतमध्ये मेनू ऍटम ऍड करतो. हे जे दिसतंय हे मेनू ऍटम्स आहेत. बरोबर आहे, तर हेच मेनू ऍटम काय करतोय? आपण ऍड करतोय. हे जे आहे ते काय मेनू ऍटम आहे. तर या फाईलच्या आतमध्ये हे 3 ऍड केले आपण अजून एडिटच्या आतमध्ये काहीच ऍड नाही केलं, किंवा आपण कोणता थर्ड आयटम पण नाही घेतला, म्हणजे थर्ड मेनू पण नाही घेतलाय. हा काय मेनू आहे? मेनू म्हणू तर नाही वाटत आहे ना तुला? म्हणू तर नाही वाटत आहे ना? तो मेनू आहे. ओके, तो मेनू आहे. मेनू म्हणजे कोणता? हा इथे जे ऑप्शन दिसतंय ना मेनू, हे आहे मेनू. याला आपण मेनू म्हणतो. आणि हा मेनू बार असतो. हा जो आडवा दिसतोय हा मेनू बार आहे. ओके, त्याच्यामध्ये फाईल आणि एडिट हे काय आहे? हे मेनू आहेत जे आपण इथे तयार केले 2. आणि त्या दोघांना आपण काय केलं? मेनू बार मध्ये ऍड केलं. बरोबर आहे, मेनू बार मध्ये ह्या दोघांना ऍड केलं म्हणून ते दिसतंय त्याच्यामध्ये. पण त्याच सेम मेनू मध्ये M1 आणि M2 मध्ये आपण काय करतोय? आता हे ऍड करतोय ऍटम्स. हे जे ऍटम दिसतात ना हे ऍटम ऍड करतोय. कन्फ्युज नाही व्हायचं, म्हणून मी म्हटलं
की मेनू बारच्या आतमध्ये मेनू राहतो, मेनूच्या आतमध्ये मेनू ऍटम राहतो. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं, आधी मेनू बार बनवला, त्या मेनू बारला सेट केलं, मग त्या मेनू बार मध्ये 2 मेनू ऍड केले, त्याला अशा प्रकारे ऍड केले, आणि आता आपण M1 जो हा एक सिंगल मेनू आहे, त्या सिंगल मेनू मध्ये 3 मेनू ऍटम ऍड केले. बघा इथे M1च दिसतंय ऑब्जेक्ट, है ना? समजतंय का? कन्फ्युज नाही व्हायचं. येस सर. सर ते रिमूव्ह करण्यासाठी मेथड आहे का? जर रिमूव्ह करायचं तर ऍडच कशाला करायचं बाबा? नाही सर, नंतर पुन्हा आपण चुकून दुसरं केल्यानंतर त्यानंतर आपल्याला जर तो मॉडिफाय कोड करायचं तर कोड रिमूव्ह करून टाकायचा. डायनामिकली होत नाही सर. डायनामिकली होते, मग ते तसं रिमूव्ह करावं लागते आपल्याला. मग त्याला डायनामिकली समोर जाऊन रिमूव्ह करावं लागते. हा बरं, ओके. ठीक आहे, पण आधी चुकीच कशाला करायची, समोर जाऊन रिमूव्ह करायचंय तर, नाही का? ते महत्वाचं आहे. ओके, तर आता आपण याला कंपाईल करूया. कंपाईल झाला, आता याला रन करूया. रन झाला. आता बघा याच्यामध्ये काय दिसतंय, हा काय आहे, मेनू बार, आणि या मेनू बार मध्ये काय मेनू आहे, मेनू कोणता आहे, फाईल आणि एडिट, हे 2 मेनू आहे. आणि या फाईलच्या ह्याच्यामध्ये बघा काय आहे, न्यू फाईल, ओपन फाईल आणि एक्झिट, है ना? दिसतंय बरोबर? चुकी तर होतेच, चुकत आपल्याकडून खूप होतात रे बाबा. फक्त त्या एक वेळा मान्य करावं लागते आणि समोर जावं लागते, म्हणजे मूव्ह ऑन करावं लागते. ठीक आहे, ओके. त्यानंतर इथं बघा मेनू आयटम दिसतंय, जे 3 आपण ऍड केले, न्यू फाईल, ओपन फाईल आणि एक्झिट. दिसतंय बरोबर सर्वांना? कसं ऍड झालं हे? हो सर. सर्वांना दिसतंय की नाही दिसतंय? तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. दिसतंय सर. ओके, तर आता एक फायनल गोष्ट राहिली आपली करायची, एडिटर. याच्यामध्ये आता आपण हे तर समजलं आपल्याला की बा मेनू बार कसा घ्यायचा, मेनू ऍटम कसे ऍड करायचे. आता त्याच्यामध्ये एडिटर तर लागेल ना. तर एडिटर जर लागत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला एक टेक्स्ट एरिया लागतो. आपला राहिला ना एक कंपोनंट. आपण फ्रेम युज केलं, आपण मेनू बार युज केला, मेनू युज केला, मेनू ऍटम युज केलं. आता फक्त टेक्स्ट एरिया राहिलेला आहे, जेणेकरून आपण त्याला काय करू शकतो, ऍज अ एडिटर युज करू शकतो नोटपॅडला. बरोबर आहे? तर इथे आपल्याला काय करायचं, एक टेक्स्ट एरिया नावाचा एक ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. टेक्स्ट एरिया जो क्लास असतो ना, जो कंपोनंट पण आहे, त्याचा आपल्याला एक ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. ओके, त्याचा ऑब्जेक्ट तयार करायसाठी काय करावं लागेल, TEXT टेक्स्ट AREA एरिया, टेक्स्ट एरिया इक्वल्स टू न्यू TEXT टेक्स्ट AREA एरिया. ओके, आणि याला आपल्याला काही नावगाव द्यावं लागेल. काय नावगाव देता येईल म्हणा, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण दिलं नाही तरी चालते. ठीक आहे, टेक्स्ट आपण देऊन देऊ. याला देऊन देऊ आपण राईट समथिंग हिअर, असं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दिसेल की कुठे राईट करायचं आहे. ओके, त्यानंतर हा जो कंपोनंट आहे आपण ऍड केला ऍज अ ऑब्जेक्ट, याला आपल्याला ऍड करावं लागेल. पण ऍड कशामध्ये करावं लागेल, याला आपल्याला ऍड करावं लागेल फ्रेम मध्ये. हा जो फ्रेम आहे या फ्रेम मध्ये, कारण की या फ्रेम मध्ये आपण मेनू बार ऍड केला, मेनू मध्ये मग सगळ्या गोष्टी ऍड केल्या, मेनू आणि मेनू आयटम. पण हा जो आहे टेक्स्ट एरिया, हा टेक्स्ट एरिया आपल्याला कशामध्ये ऍड करायचा, फ्रेम मध्ये ऍड करायचा आहे. तर F1 डॉट ऍड, आणि याच्यामध्ये काय पाहिजे, TA. हा, टेक्स्ट एरियाचा TA ऑब्जेक्ट है ना. आता आपण चेक करूया हे कसं दिसतं. आता याला आपण कंपाईल सर करूया. ओनली टेक्स्ट एरियाचा सर ते वरती हे नाही दिलं सर. हो, Import नाही केलं, राईट, इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट, धन्यवाद तुमचे. काय नाव आपलं, आदित्य देशमुख. आदित्य देशमुख साहेब, खूप खूप धन्यवाद, आठवण करून दिली. नाहीतर मग आपल्याला आणखी एक वेळा हे बघितलं असतं आपण, एरर बघितला असता आपण वापस. तसा एरर बघणं चांगली गोष्ट असते. ओके, तर आपण याला आता कंपाईल करूया. कंपाईल, याला रन करायचंय. आता बघा तुम्हाला इथं काय दिसतंय का एडिटर? इथे बघा काहीतरी टाईप करता येतं, दिसतंय, टाईप करता येते. झालं ना, थोडस दिसतंय ना नोटपॅड सारखं, दिसतंय का सर्वांना? हो सर. हा, येस सर.
झालं ना नोटपॅड तयार. पहा बरं, आता आपण स्वतःचा नोटपॅड बनवू शकतो. फक्त थोड्या बहुत गोष्टी अजून शिकायच्या आहे, बस आपण तर रेडी होऊन जातो. पेटेंट तयार करायचं मग आपण. बघा म्हणा आम्ही नोटपॅड मध्ये काय काय टाकलंय. ओके, आता बघा याची जी साईज आहे ना ते 400x400 आहे. याला जर आपण मोठं केलं ना तरी पण बघा काय होतंय, पूर्ण इकडे जाते. तो खाली खाली स्क्रॉल डाऊन होतोय बघा, बरोबर पूर्ण स्क्रॉल आलेला आहे खाली. जर तुम्हाला अजून काही जास्त लिहायचं तर पूर्ण स्क्रॉल डाऊन होतोय है ना. हे बघा इथं स्क्रॉलर पण आलेला आहे, दिसतंय. पूर्ण नोटपॅड झालाय तयार. किती लवकर तयार झालं ना डिझाईन याचं. हो सर. आपण एका तासामध्ये याचं डिझाईन तयार केलंय. 1 तास पण नाही, कमी. आणि फक्त काय करायचं आहे, आता फक्त हे जे ऑप्शन्स आहे यांना इव्हेंट हँडलिंग लावायचं आहे. हे एडिटला, हे याला, इथं इथं एक्झिटवर क्लिक केलं की हे बंद झालं पाहिजे, म्हणजे ते इव्हेंट हँडलिंग असतं. ओपन फाईलवर क्लिक केलं की एक डायलॉग बॉक्स आला पाहिजे, जेणेकरून आपण दुसरी फाईल याच्यामध्ये ओपन करू शकू. बरोबर आहे. न्यू फाईलवर क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, नवीन एक विंडो आली पाहिजे है ना. एडिटवर क्लिक केल्यानंतर जे पण ऑप्शन असेल त्याच्यामध्ये ते पण इव्हेंट हँडलिंग झालं पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. समजलं याच्यामध्ये काय झालंय, कसं केलं आपण याला. तर आपण सर्वात आधी काय केलं, आपण फ्रेम बनवली. त्या फ्रेम मध्ये आपण मेनू बार टाकला, मेनू मध्ये आपण मेनूज टाकले, प्रत्येक मेनू मध्ये आपण मेनू ऍटम टाकले आणि फक्त एक टेक्स्ट एरिया घेतला आणि त्याला ऍड केला फ्रेमच्या आतमध्ये. आणि बाकी तर मग आपण सेट साईज आणि सेट विजिबल तर करतोच फ्रेम दाखवायसाठी. बरोबर. समजलं सर्वांना खूप चांगल्या प्रकारे. हो सर. तर आपण बाकीच्या क्लासेससाठी पण सेट मेथड वापरू शकतो का. फॉर एक्झाम्पल सेट बटन. नाही नाही, कसं आहे, बाकीचे जे कंपोनंट्स आहेत ना तिथे ऍडच यूज करावं लागते, ऍड फंक्शन. हे जे मेनू बार होतं ना, फक्त या मेनू बार साठी कसं आहे ना, मेनू बार हा कॉमन असतो ना. आपण जेव्हा कंपोनंट ऍड करतो तेव्हा फ्रेमच्या आतमध्ये ऍड करतो. आपण जेव्हा कंपोनंट करतो ते फ्रेमच्या आतमध्ये ऍड करतो. पण हे जे आहे याच्यामध्ये जे आपण बघितलं एक्झाम्पल, हे बघ Yes, sir. फ्रेम कुठून चालू, फ्रेम तशी पूर्णच आहे, पण हा जो वरचा जो कन्सेप्ट आहे फाईल आणि एडिट, हा वरत कॉमन राहतो. आपण खाली याच्यामध्ये किती पण टाकल्या गोष्टी, हा वरती कॉमन राहतो. आता मी खाली खाली गेलो, खाली खाली गेलो, खाली खाली गेलो, मला स्क्रॉल डाऊन येणार त्याच्यामध्ये, पण तो कॉमन राहतो तिथे बघा. बरोबर आहे. म्हणून कसं आहे ना, त्याच्यामध्ये आपण खालचा इथला आतमधला जो कंटेंट आहे तिथे आपण ऍड यूज करणार, पण हा जो वरचा मेनू बार असतो जो डायरेक्टली अटॅच असतो ऍज अ कॉमन कंपोनंट, त्याच्यामध्ये आपल्याला ही मेथड यूज करावी लागते, सेट मेनू बार. ओके. पण बाकीसाठी बघा, बाकीसाठी आपण ऍडच यूज केलेला आहे. बाकीसाठी आपण ऍडच फंक्शन यूज केलेलं आहे है ना. चुकी होत शकतो. अजून हा कोणाला काही क्वेश्चन्स आहे का, विचारा मला आता. साक्षीला काही क्वेश्चन आहे का. नोटपॅड क्लोज कसं करायचं. हा तेच तर म्हणतोय मी, तेच म्हटलं होतं मी की इथे जर आपल्याला नोटपॅड क्लोज करायचं आहे तर या फाईलवरती ह्या एक्झिटवर क्लिक केल्यानंतर होईल. बरोबर आहे. तर एक्झिटवर जेव्हा क्लिक होईल, क्लिक म्हणजे काय, इव्हेंट हँडलिंग. जो आपल्याला नवीन युनिट आहे ना आपल्या याच्यामध्ये, आय थिंक 3rd युनिटमध्ये आहे, 3rd युनिट आपला इव्हेंट हँडलिंग आहे, त्याच्यामध्ये आहे ते इव्हेंट हँडलिंग. म्हणजे क्लिक केल्यानंतर कोणती ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार, तर ते इव्हेंट हँडलिंग मध्ये आहे. तर ते जर जमलं ना तर आपण उद्या बघूया इव्हेंट हँडलिंगचा कन्सेप्ट, कारण की आपले डेमो चालू आहे. तर आपण इव्हेंट हँडलिंग मधला एखादा कन्सेप्ट घेऊ शकतो है ना. हे बघ इव्हेंट हँडलिंग, डिलेशन ऑफ इव्हेंट है ना, ह्याच्यामध्ये सिलेबस मध्ये आहे आपल्या. तर हे जे इव्हेंट हँडलिंग आहे ना, ऍक्शन कसं परफॉर्म करायचं, कोणत्या पण माऊस क्लिक वरती, आपण जेव्हा माऊस क्लिक करणार याच्यावरती, ह्या फाईलवर क्लिक केल्यानंतर एक्झिटवर क्लिक करणार, तर हे जे विंडो आहे हे क्लोज झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ते आपण उद्याला घेऊ शकतो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर, खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे आपलं पूर्ण नोटपॅडच तयार होतो मग. सर आपण तिथे सिस्टम डॉट एक्झिट टाकू शकतो ना, एक्झिट मध्ये टाकू शकतो ना, सिस्टम डॉट एक्झिट पण टाकू शकतो. पण कसं आहे, सिस्टम डॉट एक्झिट न करता आपल्याला इव्हेंट हँडलिंग यूज करणे खूप महत्वाचं, कारण की आपल्या सिलेबस मध्ये आहे तशा प्रकारच्या गोष्टी. मी तेच बोलतोय, फक्त इव्हेंट हँडलिंग मध्ये सिस्टम डॉट एक्झिट टाकायचं. हा बरोबर. तर त्याचा यूज आपल्याला करायचा आहे. जे पण आपली मेथड आहे सिस्टम डॉट एक्झिट असो किंवा अजून काही ऍक्शन लिस्नर असो, ऍक्शन लिस्नर यूज करून
किंवा माउस लिस्नर यूज करून, तरी आपल्याला करायचं. बघा इथे इंटरफेसेस आहे ना, ऍक्शन लिस्नर, ऍटम लिस्नर, तर हे यूज करून आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपली याच्यामधलीच प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, तर हे आपण नंतर बघूया इव्हेंट हँडलिंगचं, किंवा उद्या पण बघू शकतो आपण. मी नाही तर मग तसं टाकतोच, आपण उद्या इव्हेंट हँडलिंगचं करूया, म्हणजे आपला याचा कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल की आपल्याला इव्हेंट हँडलिंग मध्ये काय करायचं आहे, तो पण तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहे का? सर्वांना समजलं? मग करून बघाल मग स्वतः, करून बघायचं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हा व्हिडिओ पण मी आता तुम्हाला 1 तासामध्ये प्रोव्हाइड करून देतो, जेणेकरून तुम्ही डबल पण बघू शकाल याला. ठीक आहे, कोणाला काही क्वेश्चन नाही आता? सर हो, रेकॉर्डिंग कुठे 2 भेटेल? डेमो लेक्चर्स, हो रेकॉर्ड अवेलेबल आहे ग्रुपवर, असतं टाकले आहे सर्व रेकॉर्डिंग, सर्व रेकॉर्डिंग ग्रुपवर टाकलेले आहे. आणि कोणत्याही पण एका याच्यावर जा, तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग मिळून जाईल, बाकी याच्याची पण रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये, त्या चॅनलमध्ये. पहिले 2 डेमो लेक्चर रेकॉर्डेड आहे का? यस, रेकॉर्डेड आहे, ते तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्येच. जी लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलेली आहे ना, आय थिंक काल रात्री पण एक टाकली आहे, त्याच्यामध्ये जा, तुम्हाला त्याच्यात दुसरा पहिल्या लेक्चरचं पण मिळेल आणि दुसरा पण. आता मी तिसरा पण आता टाकून देतो थोड्या वेळामध्ये. ठीक आहे, अजून कोणाला काही विचारायचं आहे? नोट्स तुम्हाला लगेच मिळणार, काही प्रॉब्लेम नाही. सर आता तसे पण आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आणि काही जे नोट्स आहेत. एडिट साठी आदित्य तुझा आवाज नाही येतोय, डबल पियानो वाजणं चालू झालाय. सर एडिटच्या आज जर अरे आदित्य, माहित आहे ना तुला पियानो येतो म्हणून, माहित आहे आम्हाला, माहित आहे ना आम्हाला, तुला पियानो येतो म्हणून. हे नको सांगू, तुला काय म्हणायचं ते सांग. तू एक काम कर, तू टेक्स्ट चॅट मध्ये टाक काय म्हणायचं तुला तर. विनय वनारे, तू ग्रुपमध्ये नाही आहे का कोणत्या? तू आहे का ती आहे, समजून नाही राहिलं मला. व्हॉट्सअपवर पिंग करशील, माझा व्हॉट्सअप नंबर आहे का? हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर पिंग कर, मी तुला ऍड करतो. मग एडिट मेनूच्या आत घ्यायचं असेल तर ती मेथड ऍड करायची. तेच सेम जसं आपण फाईलमध्ये मेनू आयटम्स बनवले, तशाच प्रकारे एडिट साठी पण तसेच मेनू आयटम बनवायचे आणि त्याला ऍड फंक्शन यूज करून ऍड करायचं त्या मेनू मध्ये. सारखंच आहे ना ते, ते फाईलचं मेनू असो किंवा एडिटचा मेनू असो, सारखंच आहे ते, डिफरन्स नाही आहे का त्याच्यामध्ये. समजलं का आदित्य? जसं फाईलचं बनवलं आहे तसंच एडिटचं बनवलं होतं ते, आणि जसं आपण फाईलमध्ये ऍड केले ना मेनू आयटम्स, तसे एडिटमध्ये ऍड करायचे मेनू आयटम क्रिएट करून तसे. ओके, उद्या आपण खूप चांगल्या प्रकारे ह्या सेम टॉपिकला इव्हेंट हँडलिंग कसं अप्लाय करायचं, म्हणजे तुमचा जो तिसरा युनिट आहे तो कसा अप्लाय करायचा ते आपल्याला बघूया. आणि जो तुमचा दुसरा युनिट आहे ना, ते स्विंगच आहे, त्याच्यामध्ये फक्त काही नाही आहे. इथं फ्रेम आहे ना, तिथं जे फ्रेम आहे, इथं पॅनल आहे ना, तिथे जे पॅनल आहे, बस तो जे लागलेला आहे मग तिथं प्रिफिक्स मध्ये, स्विंग मध्ये. बाकी काही नाही आहे, बाकी सगळे कंपोनंट सारखे असतात त्याच्यामध्ये, फक्त थोडेसे मेथड डिफरंट असतात. पण ते तर आपल्याला बघायचेच आहे. जेव्हा आणखी थोडं आपल्याला डेमो होईल ना, तेव्हा आपण एक त्याचं स्विंगचं पण घेऊया. ओके, ठीक आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे?
ठीक आहे, मग आजचा आपण सेशन इथेच एंड करूया आणि आपण बाकी उद्याला आपण इव्हेंट हँडलिंग बघूया. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की आपलं जे लेक्चर आहे ते आता थोडं इंटरेस्टिंग होत आहे म्हणून आणि खूप चांगल्या प्रकारे समजत आहे म्हणून. तरी तसं मी व्हिडिओ टाकतोच आहे ग्रुपवरती. ओके, ठीक आहे, चला मग.